नमस्कार मित्रांनो, मी संजय कोठेकर पुन्हा एकदा तुमचं एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आपला ITI बंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऑनलाईन शिकणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे हा सगळा एक प्रकार जो आहे ऑनलाईन प्रशिक्षणाचा तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि परिस्थितीला समजून घेऊन आपल्याला हे घरी सगळं काम करायचं आहे. त्यासोबतच आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, अभियांत्रिकी चित्रकला किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग तर या विषयाची आपण आज इथे या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. तर यामध्ये समजून घ्यायचं आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग, नंतर ड्रॉइंग स्टँडर्ड्स, ड्रॉइंग शीट्स, स्केल, लेटरिंग, लाईन टाइप्स या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. हे सगळं एक जे आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा हा एक भाग आहे. त्यातला आज आपण फक्त स्केल पर्यंतचा जो भाग आहे तो आज आपण समजून घेऊ. लेटरिंग आणि लाईन टाइप्स हे नंतर समजून घेऊ. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय? तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग इज अ ग्राफिक लँग्वेज विच इज यूज बाय द इंजिनियर्स अँड टेक्निशियन्स. म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर अभियांत्रिकी चित्रकला ही एक आलेखीय भाषा असून तिचा वापर मुख्यत्वे करून अभियंते आणि तंत्रज्ञ करतात. तर आपण ITIचे जे विद्यार्थी आहोत किंवा प्रशिक्षणार्थी आहोत हे टेक्निशियन म्हणून भविष्यामध्ये संबोधले जातील आणि तुमच्यावर जी कोणी सुपरवायझर असतील किंवा तुमच्या वरची जी बॉस लेवल असेल ती अभियंत्यांची किंवा इंजिनियरची असते. तर या दोघांमधला जो संवाद साधला जातो किंवा जो संवाद साधायचा असतो तो संवाद साधण्याकरता जी भाषा वापरली जाते त्या भाषेचं नाव आहे अभियांत्रिकी चित्रकला किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता ही जी इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे किंवा ही जी भाषा आहे ही अक्षरांची नसून ही ग्राफिक लँग्वेज आहे, म्हणजे रेषांची भाषा आहे. तर अशा रेषांपासून तयार झालेली जी भाषा आहे या भाषेला आपल्याला समजून घेणं हे क्रमप्राप्त आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ युनिव्हर्सल लँग्वेज, म्हणजे ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे, म्हणजे संपूर्ण जगभर ही भाषा याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण शिकणार आहोत त्याच पद्धतीने ही शिकवल्या जाते किंवा त्याच पद्धतीने वापरल्या जाते. म्हणजे ऑर इन अदर वर्ड ग्लोबल लँग्वेज, म्हणजे दुसऱ्याच भाषेमध्ये युनिव्हर्सल लँग्वेजला आपण काय म्हणू शकतो? ग्लोबल लँग्वेज. तर ही ग्लोबल लँग्वेज आहे किंवा ही ग्राफिक लँग्वेज आहे, म्हणजे रेषांची भाषा आहे, हे मुळामध्ये समजून घ्यायचं. नेक्स्ट, आता याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस ऑफ ग्राफिक लँग्वेज. आता ग्राफिक लँग्वेजचा इफेक्टिव्हनेस म्हणजे याचा प्रभाव कसा पडतो? तर ट्राय टू राईट अ डिस्क्रिप्शन ऑफ दिस ऑब्जेक्ट. आता हा जो ऑब्जेक्ट दाखवलेला आहे इथे या ठिकाणी तुम्हाला हा दिसतो आहे इथे ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टचं जर लेखी वर्णन करतो म्हटलं तर ते मला असं वाटत नाही की ते लेखी लिहिलेलं वर्णन किंवा आपण तोंडी जरी वर्णन करतो म्हटलं तर ते थोडंसं दुसऱ्या व्यक्तीला समजण्यासाठी ते थोडंसं कठीण जाईल. Test your written description by having someone attempt to make a sketch or visualize from your description. म्हणजे तुम्ही हे जर चित्र तुम्ही दाखवलं तर ते लवकर समजतं किंवा याच वस्तूचं जर चित्र काढून दाखवलं तर ते अधिक लवकर समजेल, परंतु लेखी किंवा तोंडी वर्णन करणं हे थोडंसं कठीण जाऊ शकते किंवा त्याच्यातून आपल्याला समजायला कठीण जाईल. म्हणजे यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट द वर्ड लँग्वेज इनॲडेक्वेट, म्हणजे वर्ड लँग्वेज जी आहे म्हणजे शब्दातलं जे वर्णन आहे हे थोडंसं कमी पडेल फॉर डिस्क्रायबिंग द साईज, शेप अँड फीचर्स कम्प्लिटली ॲज वेल ॲज कन्सिस्टंट. म्हणजे या वस्तूची साईज काय आहे, याचा शेप काय आहे, याचे फीचर्स काय आहे, हे सगळं तुम्ही शब्दांमध्ये लिहून किंवा तोंडी सांगून हे थोडंसं कठीण जाईल. तर त्याऐवजी चित्र काढून जर दाखवलं तर ते अधिक समजायला सोपं जातं. So engineering drawing or blueprint uses lines
टू रिप्रेझेंट द फीचर ऑफ एन ऑब्जेक्ट. मग आता फीचर्स ऑफ एन ऑब्जेक्ट और सरफेस इन्क्लूड प्लेन अँड एजेस. म्हणजे आता हा एक ऑब्जेक्ट आहे, याचा हा सरफेस आहे, हे एज आहे, हे सगळं आपल्याला चित्रामध्ये दाखवताना सोपं जाते. आता हे जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, हे काढताना आपण साधारणपणे 3 पद्धतीने करू शकतो. एक तर फ्री हँड स्केचिंगने करू शकतो. फ्री हँड स्केचिंग म्हणजे मुक्त हस्तचित्रण. म्हणजे जिथे असा त्याचा अर्थ आहे फ्री हँड स्केचिंगचा, की बा जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत, या जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर करायचा नाही. किंवा युज्युअल दुसरं एक आहे युजिंग टिपिकली ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे जे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा वापर करून ड्रॉइंग काढायचं, किंवा मग कॉम्प्युटरच्या साहाय्याने. अशा 3 पद्धतीने तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग करता येतं. आता फ्री हँड स्केच म्हणजे ते मी आता सांगितलं, द लाईन्स आर ड्रॉन युजिंग ओनली पेन्सिल अँड इरेझर्स ऑन ए ब्लँक और ग्रीड पेपर. म्हणजे कोऱ्या कागदावर तुम्ही फक्त पेन्सिलचा वापर करून काढलेलं ड्रॉइंग म्हणजे फ्री हँड स्केच. हे एक्झाम्पल दाखवलेलं आहे पिक्चरियल स्केचचं, हे फ्री हँड काढलेलं आहे या ठिकाणी. आणि जर ऑर्थोग्राफिक स्केच काढायचं असेल तर असं सुद्धा तुम्ही फ्री हँड काढून दाखवलं तर हे समजू शकतं. परंतु युजिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटचा वापर करून जर काढायचं असाल, मग त्याच्यामध्ये सेट स्क्वेअर आहे, कंपास आहे, पेन्सिल आहे, स्केल आहे, सेट स्क्वेअर आहे, लाईक दॅट. तर याच्या साहाय्याने इन्स्ट्रुमेंट आर यूज टू ड्रॉ स्ट्रेट लाईन, सर्कल्स अँड कर्व्स कन्सिस्टली अँड ॲक्युरेटली. म्हणजे आपण ते अगदी चांगल्या पद्धतीने आणि ॲक्युरेटली काढू शकतो. म्हणजे ड्रॉइंग्स आर युजली मेड टू स्केल. म्हणजे आता याचं एक एक्झाम्पल, आता इथे जे आता अगोदर आपण फ्री हँड पाहिलं तेच आता इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने जर आपण काढलं तर ते अगदी व्यवस्थित दिसायला दिसतं. किंवा कॉम्प्युटर एडेड म्हणजे कॉम्प्युटरच्या साहाय्याने जर आपण काढलं तर हे ड्रॉइंग या पद्धतीने येईल. मग याच्यामध्ये हे सगळं इतकं सिस्टमॅटिक 2D ड्रॉइंग येईल. किंवा जर 3D ड्रॉइंग पाहिजे असेल म्हणजे सॉलिड मॉडेलिंग ज्याला म्हटलं जाते, तर याच हे या पद्धतीने सुद्धा तुम्ही कॉम्प्युटरवर काढू शकता. तर आजकालच्या इंडस्ट्रीची नीड जी आहे ती या पद्धतीच्या ड्रॉइंगची असल्यामुळे आजकाल कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग जे आहेत याला खूप महत्त्व आलेलं आहे. परंतु बेसिक तुमचा फंडा त्याच्यासाठी क्लिअर असणं आवश्यक आहे. तुम्हाला बेसिकली जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे ते काढता येणं आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा काढू शकता. क्लिअर आणि प्रिसाइज इंजिनिअरिंग ड्रॉइंग रिक्वायर्स बोथ ग्राफिक्स अँड वर्ड लँग्वेज. म्हणजे जर चांगलं ड्रॉइंग तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ग्राफिक्स सुद्धा चांगले पाहिजेत आणि वर्ड लँग्वेज सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये वापरायची असते. आता याच्यामध्ये ग्राफिक्स कोणते आहेत, तर हे ग्राफिक्स म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत, हे जे काही काढलेलं आहे रेड कलरने तुम्हाला दिसते, हे सगळं ग्राफिक्स आहे. आणि वर्ड लँग्वेज कोणती आहे, तर हे वर्ड म्हणजे जे अंक दाखवलेले आहेत, म्हणजे जे मेजरमेंट आपण देतो हे वर्ड लँग्वेज मध्ये होतं. तर याच्यामुळे काय एक्झॅक्ट साईज, लोकेशन, स्पेसिफिकेशन ऑफ द ऑब्जेक्ट हे तुम्हाला या वर्ड्सच्या साहाय्याने दाखवायचे आहेत. आणि पूर्ण बाकीचा जो आकार जो आहे, जो शेप आहे, तो शेप हा आपल्याला ग्राफिकल लँग्वेजनी म्हणजे ग्राफिक्सनी दाखवायचा, म्हणजे रेषांनी दाखवायचा. हे याप्रमाणे. तर ही या पद्धतीने तुम्हाला सगळं असं ड्रॉइंग पुढे भविष्यामध्ये या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. आता याच्यासाठी नॉलेज आणि स्किल काय रिक्वायर आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग करता, तर ग्राफिक लँग्वेज तुम्हाला समजली पाहिजे, वर्ड लँग्वेज सुद्धा समजली पाहिजे. आणि याच्यामध्ये मग काय काय येतं ग्राफिक लँग्वेज मध्ये, तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन येते, युझिंग लाईन टाइप्स येतं, नंतर प्रोजेक्शन मेथड येते, व्हिज्युअलायझेशन येते, आणि वर्ड लँग्वेज मध्ये डायमेन्शन आणि नोट्स येतात. तर ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपलं इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपल्याला सोपं जातं. तर काय काय येतं ग्राफिक लँग्वेज मध्ये, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आहे, युझिंग लाईन टाइप्स आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, प्रोजेक्शन मेथड आहे, आणि वर्ड मध्ये डायमेन्शनिंग आणि नोट्स आहे. The drawing standards. The definition and necessity. Drawing standards are set of rules that govern how technical drawings are represented.
Drawing standards are used so that drawings convey the same meaning to everyone who reads them. म्हणजे यात तुम्ही जेव्हा जे काही ड्रॉइंग काढाल तर ते ड्रॉइंग काढताना तुमचं कुठल्याही व्यक्तीला ते त्याच पद्धतीने सारख्या पद्धतीने समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येते ड्रॉइंग शीटचे साईज. आता ह्या ड्रॉइंग शीट ज्या आहेत ह्या A0 पासून A4 पर्यंत येतात. तर आता A4 पेपर आपल्याला माहिती आहे की झेरॉक्सचा जो पेपर येतो तो A4, मग त्याच्या डबल साईज झाली म्हणजे A3, मग त्याच्या A3 च्या डबल झाली म्हणजे A2, त्याच्या A2 च्या डबल झाली म्हणजे A1 आणि A1 च्या डबल झाली म्हणजे A0. याप्रमाणे ह्या ड्रॉइंग शीट्स येतात. तर आपण साधारण आपली ITI च्या करता जी ड्रॉइंग शीट वापरतो ही साधारणपणे A3 साईजची आपण वापरत असतो. याच्या साईजेस आहेत. आता A4 साईज म्हणजे 210 गुणिले 297, A3 म्हणजे 297 गुणिले 420 आणि A2 म्हणजे 420 गुणिले 594 आणि A1 म्हणजे 594 गुणिले 841 आणि A0 म्हणजे 841 गुणिले 1189. अर्थात ही सगळी माप मिलीमीटर मध्ये आहेत. तर मिलीमीटर मध्ये या ड्रॉइंग शीटच्या साईजेस याप्रमाणे तुम्हाला मोजून सुद्धा बघता येतील की तुमचे जर A4 चा जो झेरॉक्सचा पेपर आहे तो हा एवढा भरतो की नाही, बघू शकता तुम्ही चेक करून. तर याप्रमाणे एवढ्या A4 पासून A3, A2, A1, A0 या आणि या A4 चा अर्धा केला तर तो A5 होतो. याप्रमाणे ड्रॉइंग शीटच्या साईजेस असतात. आता याच्यामध्ये आपण जेव्हा ड्रॉइंग शीट वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये मार्जिन, आता ही जी मार्जिन आहे ऍक्च्युली याला म्हटलं जातं लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट. आता लेआउट मध्ये तीन गोष्टी येतात. एक म्हणजे मार्जिन, त्यानंतर दुसरं म्हणजे टायटल ब्लॉक आणि तिसरं म्हणजे याच्यावर एक असतं मोठी ड्रॉइंग शीट असेल तर त्याच्यावर फोल्डिंग मार्क टाकलेले असतात. आता याच्यामध्ये ही जी आहे ही बॉर्डर लाईन म्हणजे ही झाली मार्जिन. त्यानंतर हा झाला टायटल ब्लॉक. हा टायटल ब्लॉक जनरली ड्रॉइंग शीट मध्ये खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये काढलेला असतो, परंतु आपली जी ITI ची ड्रॉइंग शीट आहे त्याच्यामध्ये पूर्ण संबंध खालच्या बाजूला इथून ते इथपर्यंत हा असा टायटल ब्लॉक काढलेला असतो. त्याचं कारण असं की आता ऍक्च्युली हा टायटल ब्लॉक जो आहे याची साईज जी आहे ही ISI स्टँडर्डनी जी ठरवून दिली आहे ती 185 बाय 65 मिलीमीटर आहे. आता 185 बाय 65 मिलीमीटरचा जर टायटल ब्लॉक आपण आपल्या ड्रॉइंग शीटवर जर काढतो म्हटलं तर आपल्याला ड्रॉइंग काढताना मग इकडे स्पेस जी आहे ही स्पेस कमी राहते, म्हणून इथे हाईट कमी करून टाकलेली आहे आणि इथं पूर्ण संबंध पूर्ण आडवी पट्टी एक घेतलेली आहे. तुमच्याकडे जर प्रिंटेड ड्रॉइंग शीट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि जर व्हर्टिकल पेज असेल A4 तर त्याच्यामध्ये या पद्धतीने मार्जिन घेतलेली असते आणि टायटल ब्लॉक घेतलेला असतो आणि मधली स्पेस जी आहे ती ड्रॉइंगची स्पेस असते. तर आपण नेहमी काढताना आता आपल्याला जे काम करायचं आहे ड्रॉइंग शीटवर तर ते याप्रमाणे काम करायचं आहे की C आणि D अक्षरांनी जे दाखवलेलं आहे. तर A4 साईज असेल तर त्याच्यामध्ये C म्हणजे हे जे C जिथे जिथे दाखवलेलं असेल, आता आपली ही A3 आहे, A3 मध्ये किती घ्यायचं आहे 10 मिलीमीटर, म्हणजे तीन बाजूंनी 10-10 मिलीमीटर अंतर सोडायचं आणि D म्हणजे डाव्या बाजूनी 25 मिलीमीटर अंतर सोडायचं आणि याप्रमाणे मार्जिन घेऊन मग नंतर आतमध्ये तुम्ही याच्यामध्ये या स्पेस मध्ये काम करायचं आहे. अर्थात खाली इथे टायटल ब्लॉक असेल. आता आपल्या इथं प्रिंटेडच आहे ही बॉर्डर ड्रॉइंग शीटवर, परंतु बऱ्याच जणांकडे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कदाचित ड्रॉइंग शीट नसतील तर त्यांनी आपल्या स्केचबुकवर काम करायचं आहे. तर स्केचबुकवर काम करताना सुद्धा प्रत्येक वेळी याप्रमाणे मार्जिन घेतल्याशिवाय काम करायचं नाही. हे D अंतर डाव्या बाजूकडून 25 मिलीमीटर अंतर सोडायचं आणि इतर तीन बाजूंनी 10-10 मिलीमीटर अंतर सोडून अशा पद्धतीने ही बॉर्डर काढायची की जेणेकरून आतमधल्या बाजूला राईट अँगल तयार होईल, 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. अशा पद्धतीने या शीटवर काम करायचं आहे. आता ड्रॉइंग काढत असताना स्केल इज अ रेशो बिटवीन द लिनियर डायमेन्शन ऑफ ड्रॉन रिप्रेझेंटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड द ऍक्च्युअल ऑब्जेक्ट. आता काय प्रकार आहे, तर आपण जेव्हा ड्रॉइंग काढतो कुठलंही तर हे लिनियर डायमेन्शन म्हणजे लेंथ आणि साईज हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर त्या कशा आहेत ते आपण पाहू. आता हे
ड्रॉइंग काढलं आपण एखाद्या वस्तूचं. आता ऍक्च्युअल वस्तू ही एवढी आहे, म्हणजे एवढी मोठी आहे. आता एवढी मोठी वस्तू जर जर ड्रॉइंग काढतो म्हटलं तर आपल्या ड्रॉइंग शीटच्या बाहेर जाईल. म्हणून काय केलं जातं की हे जे माप आहे इथे लाल रेषेने दाखवलेलं आहे, तर हे एक माप आहे. तर ऍक्च्युअल मध्ये किती आहे, याच्यात डबल आहे, 2 म्हणजे डबल आहे. ऍक्च्युअल मध्ये किती आहे, डबल आहे. आणि इथे ड्रॉइंग काढताना आपण त्याच्या काय केलं, अर्ध केलं, म्हणजे 1. म्हणजे याला म्हणतात 1:2 चा रेशो. म्हणजे वस्तू ऍक्च्युअल ही 2 मापाची असताना आपण 1 माप घेऊन काढलं, म्हणजे 1:2 चा रेशो झाला. म्हणजे ड्रॉइंग हे अर्ध केलं. हे सगळे माप त्याचे, अर्थात या वस्तूचे सगळेचे सगळे माप हे अर्धे केले जाते. तर अशा वेळेस हा जो रेशो आहे याला 1:2 म्हटलं जातं. तर हे झालं स्केल. तर जेव्हा वस्तू ज्या मापाची असेल त्याच मापामध्ये जर आपण चित्र काढत असू तर त्याला म्हटलं जाते स्केल 1:1. म्हणजे वस्तू एक मापाची आहे आणि त्याचं माप आपण ड्रॉइंग काढताना सुद्धा एकच घेतलं तर ते झालं फुल स्केल, म्हणजे फुल साईज. त्यानंतर एनलार्जमेंट स्केल. एनलार्जमेंट स्केल मध्ये काय होते की वस्तू एक मापाची असते, परंतु इथे मात्र आपण त्याचं माप दुप्पट किंवा तिप्पट चौपट घेतलं असेल तर मग इथं दुप्पट असेल तर एक्सच्या ठिकाणी काय येईल, 2, म्हणजे 2:1. आणि रिडक्शन स्केल म्हणजे आता अगोदर मागच्या स्लाइड मध्ये आपण जे ड्रॉइंग पाहिलं ते रिडक्शन स्केलचं होतं. कारण इथे आपण काय केलं होतं, वस्तू 2 मापाची होती आणि आपण एक माप घेऊन काढलं होतं, म्हणजे दॅट इज कॉल्ड रिडक्शन. म्हणजे 3 स्केल एक प्रकारे आपण ड्रॉइंग मध्ये वापरतो. एक फुल स्केल म्हणजे 1:1, त्यानंतर एनलार्जमेंट स्केल म्हणजे समजा 2:1 किंवा 3:1 किंवा 4:1 लाईक दॅट. आणि तिसरं रिडक्शन स्केल म्हणजे 1:2, 1:5, 1:10 अशा पद्धतीने. आणि हे जे स्केल आहे हे जनरली टायटल ब्लॉक मध्ये इथे असं याप्रमाणे या ठिकाणी दाखवल्या जाते, दर्शवावं लागते, कंपल्सरी आहे. आणि हे असते म्हणून त्याच्या पद्धतीने हे ड्रॉइंग वाचल्या जाते. जे काही तुम्ही या ड्रॉइंग शीटवर ड्रॉइंग काढत असता ते या स्केलच्या हिशोबाने रीड केल्या जाते. Dimension numbers shown in the drawing represent the true size of an object and they are independent of the drawing scale used. म्हणजे याप्रमाणे, म्हणजे स्टँडर्ड रिड्युसिंग स्केल आर 1:2, 1:5, 1:10, 1:20, 1:50, 1:100. आणि एनलार्जिंग स्केल ह्या 2:1, 5:1, 10:1, 20:1, 50:1, 100:1 अशा पद्धतीने दर्शवल्या जातात किंवा हे स्टँडर्ड स्केल आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. यानंतर पुढचा व्हिडिओ नेक्स्ट लगेच मी तुम्हाला सेंड करेल. तोपर्यंत काळजी घ्या आणि कुठेही बाहेर पडू नका. म्हणजे घरी राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.